प्रियवंधूंनो, आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला सांगितलं गेलेलंच आहे आणि यानंतर पण पुढे तुम्हाला सांगितलं जाणारच आहे. 11 सप्टेंबरचं महत्त्व. दरवर्षी आपण या दिवशी कार्यक्रम आयोजित करत असतो आणि सगळ्या भारतामध्ये, सगळ्या मठामध्ये, सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो 12 जानेवारी. आणि सप्टेंबर दिवस सुद्धा सगळ्या मठामध्ये साजरा केला जातो. तर स्वामीजी म्हणजे युवकांचे आदर्श. आता जास्त बोलायला नको, वेळ येईल तेव्हा आपण सांगू. तर आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला एक खूप महत्त्वाचे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. ते आहे डॉक्टर पराग कालकर, प्रो व्हाईस चान्सलर ऑफ सावित्रीबाई पुणे विद्यापीठ युनिव्हर्सिटी. तर आपल्याला अशा लोकांची फार गरज आहे, कारण यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी तयार होत असतात. आणि असे लोक जर हे विचार घेऊन पुढे गेले स्वामीजींचे, तर बरेच काही युवक घडवू शकतात, ते घडवू शकतात. तर हे सामर्थ्य कॉलेज आणि विद्यापीठ शाळा यामध्ये आहे. त्यांच्या माध्यमातूनच हे चारित्र्य गठन झालं पाहिजे. त्यामुळे आपण अशाच व्यक्तीची निवड केलेली आहे की जे नेहमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतात आणि त्यांनी वेळेत वेळ काढून आपलं हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे. आज मठामध्ये उपस्थित झालेले आहे. मंदिरामध्ये गेले, त्यांनी ती नवीन बिल्डिंग पण बघितली. तुम्ही पण बघू शकता. आपल्या बाजूला एक विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स नावाची बिल्डिंग झालेली आहे. मी हैदराबाद असताना पण तसे आपण तिथे एक इन्स्टिट्यूट तयार केलेली होती आणि त्या माध्यमातून युवकांना, मुलांना, तरुणांना वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलं जाणार आहे. हे मूल्य शिक्षण जे अतिशय महत्त्वाचे आहे आणि आपल्याला बाहेर ते फार कमी मिळतं. तर त्यासाठी आपण एक वेगळी संस्था केलेली आहे. तर त्या संस्थेद्वारे बरेचसे कार्यक्रम आयोजित केले जाईल. त्यावेळेस आपल्याला डॉक्टर कालकरांची खूप मदत होणार आहे, कारण त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा पुरवठा आहे. तर आपल्याकडे मटेरियल आहे आणि त्यांच्याकडे पुरवठा आहे. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. कारण तुमच्याकडे किती माल असला पण ग्राहक असेल तर उपयोग काय. तर ती संस्था भविष्यामध्ये खूप मोठं कार्य करणार आहे. योगा, मेडिटेशन, युथ कन्व्हेन्शन, सुंदर हॉल पण आहे. त्या हॉलमध्येच करायचा विचार होता, पण किती विद्यार्थी आज येतील याची आम्हाला गॅरंटी नव्हती. तरी पण आपण खूप मोठ्या संख्येने इथे आलेलो आहात. तर कालकर सरांचं मी मठातर्फे स्वागत करतो. यानंतर ते विचार त्यांचे मांडतीलच. त्यानंतर त्यांना लगेच साडेदहाला जायचं पण आहे. तसेच आपल्याकडे आहे शिरीष लिमये, प्रोफेसर शिरीष लिमये. ते सिम्बॉसिसमध्ये कॉमर्स शाखेचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि रिटायर झालेले आता. आणि नेहमी ते अशा कार्यक्रमामध्ये भाग घेतात. जिथे कुठे त्यांना कॉलेजमध्ये बोलावतात ते तिथे आवर्जून जातात आणि त्यांना तरुणांमध्ये खूप उत्साह आहे. तरुणांना प्रेरणा देऊ शकतात असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि तिसरे आपल्याकडे प्रशांत पोपल जे आहे, ते करिअर गायडन्सवरती आपल्याला मार्गदर्शन करतील विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये. कारण दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. करिअर पण पाहिजे आणि कॅरेक्टर पण पाहिजे. या दोनचा समन्वय केल्याशिवाय आपण जीवनात पुढे जाऊ शकत नाही. तर त्याबद्दल ते तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतील. तर अशा प्रकारे हे वक्ते आणि प्रमुख पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं तुमच्यातर्फे आणि मठातर्फे परत एकदा स्वागत करतो. आणि ते आले असले तरी तुमच्याशिवाय काही या कार्यक्रमाची शोभा वाढू शकत नाही. ते काही नुसत्या खाली खुर्च्यांना भाषण देऊ शकत नाही. तर तुम्ही यामध्ये भाग घेतला, तुम्ही इथपर्यंत आलात मठात. असं नाही की तुम्ही तुमच्या इच्छेने आलात. तुम्हाला भगवंतांनी तिथे आणलेलं आहे. कारण तुम्हाला या संस्थेबद्दल आतापर्यंत काहीही माहिती नसेल, पण बऱ्याच गोष्टी इथे सुरू असतात
आपल्याकडे चॅरिटेबल डिस्पेन्सरी आहे, बुक स्टॉल आहे, लायब्ररी आहे, कॉम्प्युटर सेंटर आहे. म्हणजे अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपल्याकडे सुरू नेहमीच असतात. आणि असे आपण युवा संमेलन पण घेत असतो. बऱ्याच मुलांना माहिती नसेल तर त्या निमित्ताने तुम्हाला या संस्थेबद्दल माहिती पण मिळाली आणि पुढे तुम्ही या संस्थेचा भरपूर लाभ करून घेऊ शकता. जे नवीन आपली जी संस्था झालेली आहे त्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस आपण चालवणार आहोत. हैदराबादला असताना तिथे आम्ही कॉन्फिडन्स बिल्डिंग कोर्स, माइंड मॅनेजमेंट कोर्स वगैरे बरेच सुरू केलेले होते. तर अशा प्रकारे कोर्सेस आपण तिथे सुरू करू आणि त्या माध्यमातून तुम्हाला तिथे बरंच काही शिकायला मिळेल. तर तुमचे सुद्धा मठातर्फे आभार मानतो, स्वागत करतो. कारण तुमच्याशिवाय या कार्यक्रमाची शोभा वाढली नसती. तेव्हा आता मी माझा जास्त वेळ न घेता आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर पराग कालकर, तर ते आपल्याशी संवाद साधतील. त्यांचे विचार ऐकून घ्या, जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि पुढे ते आपल्या संपर्कात राहणारच आहे मठाच्या. तसे आहेच, निमेश सरांचे ते मित्रच आहेत, तसे ते संपर्कात आहेत. त्यांना मठाबद्दल माहिती आहे, मठामध्ये येऊन गेलेले आहेत. जास्त त्यांना काही मठ अपरिचित आहे असं नाही आहे, पण यापुढे त्यांचा आपला बराच उपयोग करून घेता येईल आपल्या संस्थेसाठी. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार आपल्या समोर मांडावे. नमस्कार. मंचावर उपस्थित आदरणीय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज, आमचे सहकारी डॉक्टर शिरीष लिमये सर, प्रशांतजी उपल सर, आज या उपक्रमानिमित्त इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, युथ कन्व्हेन्शन साठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत. खरं तर आजचा जो ऐतिहासिक दिवस आहे की ज्याचं स्मरण आपण करतो आहोत, स्वामी विवेकानंदांनी जवळपास 130-131 वर्षापूर्वी म्हणजे 11 सप्टेंबर 1893 मध्ये शिकागोच्या आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये जगभरातील विद्वान आणि धर्मगुरू एकत्र आले होते आणि भारतातून तिथे गेलेल्या एका तरुण संन्याशाने भाषणासाठी माईक हातात घेतला आणि आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी म्हटलं की अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, आणि अशा तऱ्हेचं वाक्य ऐकून मग सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने निनादून गेले. काही मिनिटं या सगळ्या टाळ्या चालू होत्या. त्यामुळे आज त्या सगळ्या आठवणींचा स्मरण आपण या निमित्ताने करणार आहोत आणि त्या जागतिक शिकागो परिषदेतल्या भाषणामुळे भारताकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यांच्या विचारांनी संपूर्ण जगाला एक विचारांची ज्योत, एक दिशा दिली जी आजही आपल्याला प्रकाशित करते आहे. त्या भाषणामध्ये स्वामीजींनी सर्वधर्म समभाव, ज्या गोष्टी आपण आता खूप प्रकर्षाने बघतो आहोत, वसुदैव कुटुंब हे विश्वची माझे घर, जे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, माऊलींनी सांगितलंय, आणि हे सगळं करताना आपण मानवतेचं, सार्वत्रिक स्वीकारतेचं महत्व जगाला पटवून दिलं. पूर्वी आपल्याकडे एक वाक्य होतं, जगी आला असं माणूस म्हणून जाताना जा देव होऊनी, तुझीच करणी ठरवेल तुझला रावण वा श्रीराम. त्यामुळे आपलं चांगलं शिक्षण जरी झालं असतं, आपल्याला चांगली पदवी जरी मिळाली असती, तर आपलं मानसिक ओरिएंटेशन आहे, आपल्या विचारांची दिशा असेल, ती जर आपल्याला अपेक्षित अशी नसेल तर त्याचे परिणाम चुकीच्या दिशेने होऊ शकतात. की जे आपण भारताबाहेर सगळीकडे बघतोय की तुमच्याकडे नॉलेज आहे पण तुमच्याकडे वैश्विक मूल्य नसल्यामुळे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होण्यापेक्षा त्याचा डिस्ट्रक्टिव्ह गोष्टीकडे जाणारा कल हा खूप मोठा आहे.
आणि म्हणून आपल्या देशामध्ये काय मूल्य आहेत हे सुद्धा आपल्याला आपल्या शिक्षणाबरोबर आपल्या विचारांमध्ये आत्मसात करणं आवश्यक आहे. आज ज्या पवित्र वास्तूमध्ये आपण उभे आहोत, रामकृष्ण मठाच्या, रामकृष्ण परमहंस असतील, स्वामी विवेकानंद असतील, आणि आज इतकं साहित्य याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शाश्वत मूल्य मिळतात की ज्या मूल्यांचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनाची इमारत अधिक पक्की करण्यासाठी, अधिक भक्कम करण्यासाठी निश्चितपणे होणार आहे. एक कविता आहे किंवा एक गीत आहे, त्यातली काही वाक्य मला आता आठवत आहेत आणि ती खूप महत्वाची आहेत. आपलं भारत काय आहे तर त्याच्यामध्ये लिहिलंय, ही अनादि भरत भू, ही अनादि संस्कृती, रोज अरुण चंद्रमा आरती होती. किंवा ते तुम्ही गुगलवर बघता, आजचे तरुण इन्स्टंट आहेत. पण त्याचं जे वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलं, मी ते साधारण 88 साली ऐकलं होतं. शब्द स्वप्नीही दिला तरीही तो ठरो खरा, शब्द स्वप्नीही दिला तरीही तो ठरो खरा, म्हणून रावरंक हो ही इथे परंपरा, पितृवचन पाळण्या विजन वासी रघुपती, ही अनादि भरत भू, ही अनादि संस्कृती. आमची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे? वडिलांनी दिलेला शब्द सुद्धा पाळण्यासाठी आमचे प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासामध्ये गेले, ही आमची व्हॅल्यू सिस्टीम आहे. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा या पुढच्या काळामध्ये या सगळ्या आव्हानांना आमच्या तोंड देणार आहोत आणि आपण सगळे विकसित भारताचं नेतृत्व करणार आहोत, तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न मला तुमच्या सगळ्यांच्या समोर आज मांडायचा आहे, किंवा ज्या वयामध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवली, ज्या वर्षामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनाची दिशा, जीवनाचं गोल उद्दिष्ट ठरवलं, त्याच वयाच्या टप्प्यात आपणही आहोत. आज आमच्या आयुष्याची ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे तयार आहे का? एखादी इमारत बांधायची असेल तर आपण पहिले त्याची ब्ल्यूप्रिंट तयार करतो, बरोबर की नाही? नाहीतर काय होईल, नुसत्या विटा समजा रचून ठेवल्या तर इमारत बनते का? चांगली इमारत बनते का? एका सुंदर वास्तूमध्ये आज आपण उभे आहोत, त्याची पहिले ब्ल्यूप्रिंट तयार केली होती, बरोबर की नाही? त्या ब्ल्यूप्रिंटला पुढच्या भविष्याच्या दृष्टीने 100 वर्ष त्या वास्तूचा चांगला उपयोग व्हावा, कशासाठी व्हावा, या दृष्टीने ती ब्ल्यूप्रिंट केली होती. मग आज आमच्याकडे आमच्या करिअरची, आमच्या आयुष्याची ब्ल्यूप्रिंट तयार आहे का? आपणच प्रश्न विचारायचा आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या आयुष्यासाठी माझं काय नियोजन आहे? पुढच्या 10 वर्षासाठी माझ्या आयुष्यामध्ये माझं काय नियोजन आहे? आणि मी कुठे पोहोचणार आहे? का मी कुठेच पोहोचणार नाहीये? ज्या दिशेने प्रवाह वाहत जाईल त्या दिशेने मी वाहत जाणार आहे आणि माझं जे काय व्हायचं ते होईल, अशा तऱ्हेची मानसिकता आमच्यामध्ये आहे. जर आपलं डेस्टिनेशन ठरलं नसेल, जर आपला गोल ठरला नसेल, जर आपल्याला आयुष्यात काय व्हायचंय ठरलं नसेल, तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काही पायाभरणी आहे ती पायाभरणी मग कशी होणार आहे? काय करायचं आम्हाला? पहिली गोष्ट, तुमचं जे काही तुम्ही डायरीत लिहा, मोबाईलमध्ये लिहा, कुठेही लिहा, या सगळ्या गोष्टीमध्ये मला लक्षात ठेवायचंय की रोज दिवसाचे 24 तास असतात. कोणाकडे कमी, कोणाकडे जास्त आहेत का? 24 तास असतात. या 24 तासापैकी 1% वेळ म्हणजे साधारण 30 मिनिट हा मी माझ्या आरोग्यासाठी देणार आहे. पण आरोग्यासाठी याचा अर्थ काय? मी काय करा हे सांगत नाही तुम्हाला. खेळा, पळा, धावा, उड्या मारा, योगासनं करा, काय करा, रोज वेगळं करा. रोज 30 मिनिटं. माझ्या दृष्टीने 30 मिनिटापेक्षा रोज हा शब्द महत्वाचा आहे. संडे हो या मंडे, 30 मिनिटं मला आरोग्यासाठी द्यायची आहे. आणि 30 मिनिटं मला माझ्या व्यक्तिमत्वामध्ये ज्या गोष्टी घडवायच्या आहेत, ज्या गोष्टी ऍड करायच्या आहेत, ज्या गोष्टी मला आवश्यक आहेत, त्या गोष्टीसाठी मी रोज 30 मिनिटं देणार आहे. वाचन असेल, मनन असेल, चिंतन असेल, एखादा व्हिडिओ बघणं असेल, काही असेल, तुम्हाला वाटतं या गोष्टी मला, कम्युनिकेशन असेल, इंग्लिशचा अभ्यास असेल, भाषेचा अभ्यास असेल, ज्या गोष्टी मला वाटतात माझ्या व्यक्तिमत्वामध्ये ऍड करायच्या, त्या गोष्टीसाठी मी 30 मिनिटं आजपासून रोज देणार आहे. बरोबर आहे? मग आज आपण कुठल्या तारखेला उभं आहोत? 11 सप्टेंबर 2025 ला. माझ्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅननी आजपासून, उद्यापासून नाही, आजपासून मी 30 मिनिटं माझ्या आरोग्यासाठी आणि 30 मिनिटं माझ्या व्यक्तिमत्वासाठी ज्या गोष्टी मला लागणार त्याच्यासाठी मी दिली. माझं आजचं व्यक्तिमत्व आणि 11 सप्टेंबर 2026च्या व्यक्तिमत्वामध्ये कुठलं व्यक्तिमत्व जास्त चांगलं असेल? 1 वर्षाने फरक पडेल का नाही पडणार? काही
पण रोज हा भाग महत्वाचा. आणि तो रोज का, याच्यासाठी छोटंसं उदाहरण सांगतो आणि थांबतो. अमेझॉन पाहिली नदी सगळ्यांनी, जगातली सगळ्यात महाकाय नदी आहे, जवळपास 2,500 चौरस मैल, आणि जगातला सगळ्यात ओझोन त्या नदीच्या माध्यमातून आम्हाला मिळतो. त्या नदीच्या तुम्ही उगमापाशी गेलात तर तिथे लक्षात येईल की त्या उगमापाशी कुठे असा पाण्याचा प्रपात वाहत नाहीये. एक थेंब पाणी पडतं त्या अमेझॉन नदीच्या उगमापाशी, आणि त्यानंतर 6 ते 7 सेकंदाचा वेळ जातो आणि मग दुसरा थेंब पडतो. लक्षात घ्या, जगातली सगळ्यात महाकाय सगळ्यात मोठी नदी उगमापाशी एक थेंब पडतो, त्यानंतर 6-7 सेकंदांनी दुसरा थेंब पडतो. परंतु एक थेंब आणि नंतर 6-7 सेकंदांनी दुसरा थेंब पडणं हजारो लाखो वर्ष अविरत चालू आहे. आज सुट्टी, आज कंटाळा आलाय, आज बोर झालं असं ते काही म्हणत नाही. आणि एक एक थेंब सुद्धा पडला 6-7 सेकंदाच्या अंतराने तर अमेझॉन सारखी नदी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आम्ही नियमितपणे आमच्या व्यक्तिमत्वाच्या, आमच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी रोज अर्धा तास आनंदासाठी, रोज अर्धा तास आरोग्यासाठी दिला तर अमेझॉन नदी सारखं आमचं आयुष्य सुद्धा सगळ्यात चांगलं, सगळ्यात सकारात्मक होऊ शकतं. आणि हे फक्त मीच करू शकतो. जगातल्या कुणाही व्यक्तीला कितीही लाखो रुपये दिले तरी तुमचं आयुष्य यशस्वी होण्यासाठी प्रयत्न फक्त मीच करायचे. त्यामुळे ब्रँड मी करा, ब्ल्यूप्रिंट तयार करा. आजपासून कामाला लागलात तर मी खात्री देतो तुम्हाला की तुमचं आयुष्य तुमच्या अपेक्षित यशोशिखरापर्यंत निश्चितपणे जाईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज इथं मठाने मला इथं येऊन माझे 4 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्ते यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. व्यासपीठावर उपस्थित आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर पराग कालकर, पूर्व व्हाईस चान्सलर, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्यानंतर डॉक्टर शिरीष लिमाईजी, श्री प्रशांत पुप्पल आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आताच आपण एक सुंदर व्याख्यान ऐकलं. कशा प्रकारे आपल्याला जीवन घडवायचं आहे. आता स्वामीजींचा आदर्श मी तुम्हाला सांगितला, तो आदर्श जर आपण जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर सगळ्या समस्या आपल्या जीवनामधल्या दूर होतील. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशावर प्रेम पाहिजे. जर देशभक्ती असेल तर बरेचसे प्रॉब्लेम आपले दूर होऊ शकतात. बरेचदा आपण काय म्हणतो की देशाने माझ्यासाठी काय केलं, पण मी देशासाठी काय केलं हा विचार जर आपण सगळ्यांनी केला तर आपण भारत देशाला महान करू शकतो. ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. पण कधी कधी काय होतं, आपण परावलंबी होतो. आता बघा, नोकऱ्या सगळ्यांना गव्हर्नमेंट देऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे. बेरोजगारीचा प्रॉब्लेम राहणारच आहे. पण आपल्यामध्ये जर धमक असेल तर आपण स्वतः नोकऱ्या निर्माण करू शकतो. म्हणजे इथे सगळं काही स्वतःवरती अवलंबून आहे. इतरांनी मला मदत करावी, इतरांनी मला काहीतरी करावं, हा जो आपल्या मनामध्ये विचार आहे तो आपण पूर्णपणे काढून टाकलेला पाहिजे. आता आपण बघतो आपल्या आजूबाजूच्या देशामध्ये काय होत आहे. आता हे जे सगळं काही नुकसान होत आहे ते कुणाचं आहे? ते देशाचं आहे. समजा संसद म्हणा की राजभवन म्हणा किंवा मोठमोठ्या बिल्डिंग जे नष्ट होत आहे, शेवटी तो पैसा कुणाचा आहे? आपलाच आहे. आपल्या पैशामधूनच त्या सगळ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि पुन्हा आपल्याला आपल्या पैशामधूनच बांधाव्या लागणार आहेत. तर अशा प्रकारची जाळपोळ तोडफोड करून आपण देश महान करू शकत नाही. तरी ते डिस्ट्रक्शन आहे आणि आपल्याला तर कन्स्ट्रक्शन करायचं आहे. जर आपल्याला देशाला घडवायचं असेल, देशाला महान करायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे तरुणांचं आहे. आता आपले कितीतरी तरुण विदेशामध्ये आहे आणि त्यांच्यामुळेच विदेशामधल्या काही कंपन्याचे CEO पण भारतामधले आहेत.
म्हणजे आपण एवढे बुद्धिमान आहोत की आपण बाहेर देशामध्ये जाऊन त्या लोकांना मदत करतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण भारतामध्येच वापरल्या तर आपण स्वावलंबी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे सगळं आपल्या विचारावरती अवलंबून आहे. ज्या लोकांच्या मनामध्ये देशप्रेम आहे, देशभक्ती आहे, ते अशा प्रकारे कधीच वागू शकणार नाही. कारण तुम्हाला जर प्रोटेस्ट करायचं आहे त्यासाठी पण वेगवेगळे मार्ग आहेत. आपल्या देशामध्ये आपण बघतो आहे की कधीही हिंसेद्वारे आपण त्याचा प्रतिकार करत नाही. किंवा स्वातंत्र्यसुद्धा आपण बघतो की कसं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या महापुरुषांनी दिलेल्या आहेत. तर ह्या काही गोष्टी जर आपल्यामध्ये असेल तर आपलं जीवन नक्कीच महान झाल्याशिवाय राहणार नाही. तर अब्दुल कलामांनी बघा, त्यांनी वैज्ञानिक शोध लावला, मिसाईल तयार केल्या, आणि आज आपण कुठे गेलो. ती म्हणायची की 2020मध्ये भारत महाशक्ती होणार. ठीक आहे, 2020मध्ये जर आपण नाही होऊ शकलो तर 2030मध्ये जर नक्कीच होऊ. तर हे भारताला महाशक्ती करण्यासाठी आलेले लोक होते. आणि आपली संस्कृती, आपला देश, आपला धर्म हा एक प्रकारे सनातन आहे. कितीतरी आपल्या देशावर आक्रमणं झाली तरीही ही संस्कृती कोणीही नष्ट करू शकलं नाही. कारण आपल्या देशामध्ये महान पुरुषांनी जन्म घेतला आणि हे सगळे चांगले संस्कार आपल्याला दिले. सरांनी सांगितलं, कालकर सरांनी, की आपल्या मनामध्ये संस्कार पडत असतात आणि जे वाईट संस्कार आहे ते आपल्याला काढून टाकावे लागतात. त्या जागी आपल्याला चांगले संस्कार टाकावे लागतात. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं मन आज कसं आहे. ह्या मनामुळेच सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आपल्या मनामधले जे विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे आपला विनाश करणारे आहेत. त्यांना जर आपण काढून टाकलं तर आपलं जीवन चांगलं होऊ शकतं, आपलं मन शांत होऊ शकते. तर या दृष्टीनं स्वामीजींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आता बघा, स्वामी विवेकानंद तरुण होते आणि तरुण वयामध्ये सुद्धा त्यांनी किती ज्ञान संपादन केलं. अमेरिकेसारख्या शहरामध्ये जाऊन किंवा सगळ्या जगामध्ये जाऊन भारताच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं, त्यावेळेस तरी एवढं सोपं नव्हतं, कारण आपण गुलाम होतो. आणि अशा गुलाम असूनसुद्धा आपल्या शब्दांना त्यांनी मान दिला. स्वामीजींचा त्यांनी सन्मान केला, स्वामीजींना आदर दिला, त्यांचे कितीतरी शिष्य झाले. म्हणजे ही होती भारतीय संस्कृती. त्यांनी खरा भारत स्वामी विवेकानंदांमध्ये बघितला. त्यापूर्वी भारताची जी प्रतिमा होती, हा भारत रानटी देशांचा लोक आहे, भिकारी आहे, जातीयवाद आहे, अमुक आहे, तमुक आहे, अशा कितीतरी त्यांचे गैरसमज होते. पण ते सगळे गैरसमज स्वामीजी गेल्यानंतर दूर झाले. ते म्हणाले की जर भारत देश अशा प्रकारचे व्यक्तिमत्व निर्माण करू शकत असेल तर अशा देशामध्ये आपले पाद्री पाठवणं म्हणजे हे खरोखर मूर्खपणा आहे. काही गरज नाही. हे लोक सुसंस्कृत आहे. म्हणजे आपल्याकडे शिक्षण जरी नव्हतं तरी आपल्याकडे संस्कार होते आणि ते संस्कार आपल्याला आपल्या आईवडिलांकडून, पालकांकडून मिळत होते. त्यासाठी काही शाळेतच गेलं पाहिजे असं काही नव्हतं. आता शिवाजी महाराज शाळेत गेले नसेल, त्यांना काही डिग्री पण नसेल, पण ते त्यांच्या आईकडून, जिजाबाईकडून, वडिलांकडून जे काही शिकले, जे काही संस्कार त्यांना मिळाले, त्यामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, भारताचं रक्षण केलं. आपला नाही तर पुन्हा स्वातंत्र्यामध्ये आपण होतो, अशा वेळेस आपल्याला त्यांच्याशी फाईट द्यावी लागली. कारण अशा प्रकारचे महान व्यक्तिमत्व आपल्या भारताने निर्माण केले आणि मुठभर मावळे घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि महाराष्ट्राला म्हणा किंवा देशाला म्हणा पूर्ण इस्लामिक देश होऊ दिलं नाही. म्हणजे आपली संस्कृती सांभाळण्यासाठी, संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी अशा कितीतरी महापुरुषांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि ते आपले पूर्वज होते. आपण त्यांचे वंशज आहोत. आपले पूर्वज ऋषीमुनी होते, आपण त्यांचे वंशज आहोत. त्यांचे गुण आपल्यामध्ये आहेच. त्यामुळेच आपला देश अजूनही टिकून आहे आणि अजूनही आपल्या देशामध्ये शांती आहे.
तेव्हा स्वामी विवेकानंदांचे गुरु भगवान श्री रामकृष्ण त्यांना ते म्हणायचे की मला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची आहे, मला ब्रह्मज्ञ व्हायचं आहे, मला ईश्वरलाभ करून घ्यायचं आहे. भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना स्पर्श करून ती अनुभूती दिलीसुद्धा. ते म्हणाले की मला आता ह्या अनुभूतीमध्येच राहायचं आहे, मला काहीही करायचं नाही. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की अरे तुझा धिक्कार असो, तू स्वतःची मुक्ती बघतो, स्वतःची समाधी बघतो, स्वतःचा आनंद बघतो, पण या देशामधले हजारो लाखो गरीब लोक आज भूकमारीनं तडफडत आहे. त्यांची अवस्था किती वाईट आहे, देशावर पारतंत्र्य आहे, त्यांच्यावर अत्याचार होत आहे. तर हे सगळे दुःखी कष्टी लोक तुझ्याकडे येतील, तू एक मोठा वटवृक्ष होशील आणि तुझ्या सावलीमध्ये त्या लोकांना कुठेतरी शांती मिळेल, हा तुझ्या जीवनाचा उद्देश आहे. तर हा विचार न करता तू फक्त स्वतःचाच विचार करतो की मलाच मुक्ती मिळाली पाहिजे. म्हणजे भगवान श्री रामकृष्णाने नरेंद्राला सांगितलं की स्वतःचा स्वार्थ सोडून दे आणि ह्या जगामध्ये फक्त आपलेच दुःख नाही, आपल्यापेक्षा कितीतरी असे लोक आहेत की ज्यांना 2 वेळचं भोजन पण मिळत नाही. कितीतरी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, आदिवासी आहेत. आता हे सुद्धा आपले बांधवच आहे. आपण म्हणतो भारत माझा देश आहे, भारतवासी माझे बांधव आहे, पण आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो का? म्हणजे आपलं जीवन फक्त आपल्यासाठी जगायचं नसतं, आपलं जीवन इतरांसाठी पण जगायचं असतं. स्वार्थी मनुष्य कधीही पुढे जाऊ शकत नाही, त्याला कधीही शांती मिळू शकत नाही. म्हणून श्री रामकृष्णांनी सांगितलं की ज्या भारतामध्ये भारत भ्रमण कर आणि बघ भारताची काय अवस्था आहे. स्वामीजींनी भारत भ्रमण केलं आणि भारत भ्रमण केल्यानंतर पारिव्राजक म्हणून बघितलं की खरोखर देशाची अवस्था फारच वाईट होती. दुष्काळ पडला तर लाखो लोक मृत्युमुखी पडायचे. त्यांना मदत करायला कोणतंही गव्हर्नमेंट पुढे येत नव्हतं, कारण आपण गुलाम होतो आणि गुलामाला तेवढं महत्त्व कोण देणार. हे सगळं स्वामीजींनी बघितलं. ते म्हणाले की ह्या लोकांना आज मदतीची गरज आहे. आपला देश चांगला आहे, सगळं काही चांगलं आहे, सगळे अत्याचार सहन करत आहे, पण अजूनही झोपलेले आहे, अजूनही तमोगुणामध्ये आहे. त्यांना जागं केलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्याला एक हाक दिली, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. उत्तिष्ठत जागृत प्राप्त वरा निबोधत, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. तेव्हा ह्या लोकांना जागा करणं आवश्यक आहे, कारण हे 30 कोटी लोक आणि यांच्यावरती 2 कोटी लोक ब्रिटिश लोक राज्य करत आहेत. हे त्यांना कसं काय शक्य आहे? म्हणजे आपण प्रतिकार करणं विसरून गेलो होतो, आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेलो होतो, आपण आपलं रक्षण केलं पाहिजे हेही आपल्याला माहिती नव्हतं आणि आपण सगळं काही त्यांचं मान्य करत होतो. स्वामीजींनी युवा शक्ती जागृत केली. स्वामीजींची व्याख्यानं सगळीकडे होऊ लागली, युवकांना प्रेरणा मिळू लागली आणि त्यामधून त्यावेळेचे जे स्वातंत्र्यवीर निर्माण झाले. इव्हन स्वामीजी पुण्यामध्ये येऊन लोकमान्य टिळकांना पण भेटले. तेव्हा लोकमान्य टिळक, अरविंद, निवेदिता असे कितीतरी त्यावेळेचे जे स्वातंत्र्य संग्रामी होते त्यांना स्वामीजींनी प्रेरणा दिली. आणि ही काही झोपण्याची वेळ नाही, जागे व्हा, पहिले देशाला स्वतंत्र करा, कारण देश स्वतंत्र झाल्याशिवाय आपण प्रगती करून घेऊ शकत नाही. आणि सुभाषचंद्र बोस तर म्हणायचे की स्वामी विवेकानंद माझे गुरु आहे, कसं देशावर प्रेम करावं हे मला स्वामीजींकडून शिकायला मिळालेलं आहे. म्हणजे हे सगळे जे होते, गांधीजी म्हणाले की स्वामीजींचं साहित्य वाचून माझं देशावरचं प्रेम 1000 पटीनं वाढलं. म्हणजे स्वामीजीसारखा देशभक्त तुम्हाला विरळाच मिळेल. स्वामीजींनी हे सगळं बघितलं आणि बघून कन्याकुमारीला गेले. कन्याकुमारीला त्या खडकावरती ते ध्यान लावून बसले. त्यांच्या डोळ्यासमोर भारताचं चित्र उभं राहिलं. म्हणजे स्त्रियांना शिक्षण नाही, त्यांना 4 भिंतीच्या बाहेर निघू द्यायचं नाही, त्यांच्यावर अत्याचार. त्यांनी बघितलं की हे जे निम्न जातीचे आहेत, ज्यांना आपण क्षुद्र म्हणतो, त्यांच्यावर भयंकर अत्याचार, त्यांना शिक्षण नाही, त्यांना वर येऊ द्यायचं नाही.
हे सगळं जेव्हा स्वामीजींनी बघितलं, जातीवाद, दारिद्र्यता, स्त्रियांच्या समस्या, तेव्हा ते म्हणाले की मी यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण आता करणार काय? बरेचदा स्वामी राजवाड्यांकडे जाऊन राहायचे. त्यांना म्हणायचे तुम्ही काहीतरी करा, तुमचं राज्य आहे, तुम्ही प्रजेकडे लक्षच देत नाही, तुम्ही फक्त स्वतःचे भोगच बघता. तेव्हा स्वामीजींनी अनेक राजांना पण प्रेरणा दिली. खैत्रीचे महाराजे होते, म्हैसूरचे महाराजे, या सगळ्यांना प्रेरणा दिली. आता शेवटी स्वामीजींकडे पैसे नव्हते, त्यांना आता मदत करायची होती, पण पैसे आणणार कुठून? तेव्हा ते त्या खडकावर ध्यान करत होते आणि तिथे त्यांना एक दर्शन झालं, अनुभव आला की भगवान श्रीरामकृष्ण त्यांना म्हणत आहे की अरे तू बाहेर देशामध्ये जा आणि बाहेर देशामधल्या लोकांनासुद्धा धर्माची गरज आहे आणि देवाणघेवाण हाच आपला धर्म आहे, तर तू त्यांना आपला धर्म दे आणि त्याच्या बदल्यात विज्ञान आणि टेक्नॉलॉजी आणि सायन्स घेऊन ये. आणि तेव्हा अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये धर्म परिषद होणार होती, स्वामीजींना कळलेलं होतं. तेव्हा स्वामीजींनी ठरवलं की मला विदेशात गेल्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत विदेशामध्ये जाणं संन्याशांनी हा नियम नव्हता. ते म्हणाले की ते म्लेच्छ आहे, आपण समुद्र पार करायचा नाही. म्हणजे आपण कुपमंडूक झालेलो होतो, सगळ्या जगाची प्रगती होत होती, सगळ्या जगामध्ये यंत्र येत होते, सगळं जग बंदुकीने युद्ध करत होतं आणि आपण मात्र तलवारीने आणि धनुष्यबाणाने युद्ध करत होतो. म्हणजे आपण बाहेरच्या जगाशी संबंध पूर्णपणे तोडून टाकला. ते सगळे म्लेच्छ आहेत, आपण त्यांच्याशी मिक्स होऊ नये, आपण खूप चांगले आहोत, अशा विचारामुळे आपली भौतिक प्रगती होऊ शकली नाही. तेव्हा स्वामीजी गेले, जपानमध्ये गेले, चायनामध्ये गेले. ते म्हणाले की बघा ह्या लोकांनी किती भरभराट करून घेतलेली आहे, ह्या लोकांची किती प्रगती झालेली आहे. अमेरिकेमध्ये स्त्रियांना किती चांगलं शिक्षण मिळत आहे, तरी चांगल्या पोझिशनवरती आहे, आणि तुम्ही हे स्त्रियांचं काय करून ठेवलेलं आहे. तेव्हा ह्या सगळ्यांना शिक्षण द्या, तुम्ही जपानमध्ये जा, चायनामध्ये जा, अमेरिकेमध्ये जा आणि तिथे शिका, त्यांच्याकडून काहीतरी तुम्ही तंत्रज्ञान घ्या आणि मग भारतामध्ये जाऊन तुम्ही प्रगती करा. इव्हन स्वामीजींनी जमशेदजी टाटांना सांगितलं जेव्हा ते जहाजामध्ये प्रवास करत होते की जमशेदजी तुम्ही हे काय करता, बाहेर देशामधून तुम्ही नुसते निर्यात करता, तुम्ही भारतामध्ये काहीतरी निर्माण का करत नाही. मग स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही एक वैज्ञानिक संस्था स्थापन करा. ती प्रेरणा घेऊन जमशेदजी टाटांनी बेंगलोरमध्ये सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू केली. म्हणजे स्वामीजींना भारताचा भौतिक विकास पण पाहिजे होता. उपाशापोटी धर्म होत नाही, त्यांनाही गरिबी नको होती. ते म्हणाले की माझ्या देशामधला कुत्रासुद्धा उपाशी राहायला नको. आणि स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांना कितीतरी कष्ट सहन करावे लागले. त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि भारतामधून गेलेला मनुष्य, त्यांचा कोणी आदर करत नव्हते, रिस्पेक्ट करत नव्हते, त्यांना त्या धर्मपरिषदेत परवानगी पण मिळत नव्हती. अशा वेळेस स्वामीजी हताश झाले नाही. ते म्हणाले की मी काहीतरी करण्यासाठी आलेलो आहे, मी माझं ध्येय साध्य करणारच. आणि भिक्षा कोणी देत नव्हते. एका झाडाखाली बसले, त्या समोरच्या एका बंगल्यामधून बाई आली. ती म्हणाली की स्वामीजी तुम्ही भारतामध्ये आलेले आहात, तुम्हाला काय त्या परिषदेमध्ये भाग घ्यायचा आहे का? स्वामी हो घ्यायचा आहे, पण मला त्यांनी डेलिगेट म्हणून घेतलेलं नाही. तेव्हा ती स्त्री बघा स्वामीजींना घरी घेऊन जाते, मिसेस हेल, आणि त्यांची जेवणाची भोजनाची सगळी व्यवस्था करते आणि त्यांना त्या परिषदेमध्ये घेऊन जाते. तिचा परिचय होता आणि स्वामीजींना त्या परिषदेमध्ये डेलिगेट करून देते. म्हणजे बघा कशा प्रकारे आपल्याला मदत मिळते जर आपण प्रयत्न सोडले नाही तर. आणि एका आदल्या रात्री रेल्वेच्या डब्यामध्ये झोपलेला एक संन्यासी, थंडीमध्ये हुडहुडत असलेला, दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध होतो. सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी येते की विवेकानंदांचं भाषणच सगळ्यात श्रेष्ठ झालं. 11 सप्टेंबरला त्यांनी फक्त 10 मिनटं व्याख्यान दिलं आणि त्या 10 मिनटाच्या व्याख्यानाने सगळ्यांची मनं त्यांनी जिंकून घेतली. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे 4 शब्द उच्चारल्याबरोबर 7,000 लोक उभे राहून 2 मिनिटपर्यंत टाळ्या वाजवत राहिले. आणि त्यानंतर सगळ्या पेपरमध्ये स्वामीजींचं नाव येऊ लागलं.
तेव्हा स्वामीजींना वाटलं की बघा या लोकांना किती गरज आहे अध्यात्माची. या लोकांमध्ये भोगवाद आहे पण अशांती आहे. आता यांना धर्माची गरज आहे. आणि ते म्हणाले की जर ह्या पाश्चात्य देशांनी जर भारताचा अध्यात्म घेतला नाही तर म्हणे हे जणू काही व्हॉल्कॅनोवरती बसलेले आहेत आणि कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो. हे ज्वालामुखीचा स्फोट होऊन त्यांचे तुकडे होऊ शकतात. आणि बघा 1911 पहिलं महायुद्ध झालं, त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं, करोडो लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले. तेव्हा स्वामीजी म्हणाले की जर अध्यात्म त्यांनी घेतला नाही तर त्यांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आपण अजूनही टिकून आहोत कारण आपला अध्यात्म आधार आहे, तो आपला पाया आहे. त्यामुळेच आपण अजूनही जिवंत आहोत. आणि फक्त आपल्याला जिवंत राहायचे नाही तर हे विचार आपल्या सगळ्या जगाला द्यायचे आहेत. कारण भारतच हा एकमात्र असा देश आहे की जो जगाला अध्यात्माचं पसायदान देऊ शकतो. म्हणून स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले. 4 वर्षापर्यंत सतत त्यांनी प्रचार केला. वेदांताचा प्रचार केला, भारतीय स्त्रियांचा प्रचार केला, रामायण महाभारत सांगितलं, उपनिषद सांगितले, मनुष्याचं दिव्यत्व सांगितलं. ते म्हणाले की तुम्ही स्वतःला पापी समजता. हे स्वतःला पापी समजणं हेच तर एक मोठं महापाप आहे. तुमच्या सगळ्यामध्ये तो भगवंत विराजमान आहे, तुम्हाला जाणीव नाही आहे. तुमच्या आतमध्ये तो आत्मा आहे आणि तो सर्वशक्तिमान आहे. तुम्ही विसरून गेला, तुम्ही स्वतःला शरीर समजता. तुम्ही सिंहस्वरूप असून तुम्ही मेंढी का समजता. तुमच्यामधलं ते आध्यात्मिक चैतन्य जागृत करा. तुम्ही या जगामध्ये सगळं काही करू शकता. ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. तर आपल्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये प्रचंड आत्मशक्ती आहे. बाकी देश फक्त आपल्या बाहुबलावर बुद्धिबलावरच विश्वास ठेवतात, पण आपल्यामध्ये त्यापेक्षा श्रेष्ठ आत्मबल आहे. एक जर आत्मा ब्रह्मज्ञानी निर्माण झाला तर तो जगाचं चित्र बदलून टाकू शकतो. एक विवेकानंद, एक समर्थ रामदास स्वामीजी, एक शिवाजी महाराज, बघा या अशा व्यक्तीने सगळं भारताचं चित्र बदलून टाकलं. म्हणजे जेव्हा आपल्यामधली ती आत्मशक्ती जागृत होते तेव्हा आपण तर बदलतोच, पण आपण जगाला बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये ठेवतो. तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की आपल्यासमोर समस्या आहेत. मग आता समस्या बघून रडत बसल्यानं होणार नाही. आता आम्हाला कोणीही जगामध्ये ओळखत नाही. ओळखत का नाही? कारण तुम्ही स्वतःला महान केलेलं नाही. जर विवेकानंदाला कोणी ओळखत नव्हतं, पण बघा दुसऱ्या दिवशी ते महान झाले, सगळ्या जगाने त्यांना ओळखलं. म्हणजे त्यांनी त्यांच्यामधली शक्ती जागृत केली. ते घाबरून पळून गेले नाही. आपण म्हणतो आत्मविश्वास म्हणजे कशावर? तुमच्या आत्म्यावर विश्वास ठेवा की अरे माझ्यामध्ये आत्मा आहे आणि तो आत्मा सर्वशक्तिमान आहे. मला कशाची भीती आहे? मी जगामध्ये सगळं काय करू शकतो, माझ्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे. पण आज आपण हेच विसरून गेलेलो आहोत. आपल्याला वाटते की आपण दुर्बल आहोत, आपण काहीच करू शकणार नाही. विश्वास ठेवा, तुमच्यामध्ये अनंत सामर्थ्य आहे, अनंत शक्ती आहे. सगळे भारतामध्ये मुलं बाहेर येतात ते बुद्धिमान आहे, त्यांच्यामध्ये सगळी संपदा आहे. आणि भारतामध्ये लोक बाहेर जातात ते कामही जास्त करतात, प्रामाणिकही असतात, शांतही असतात. म्हणून जगामध्ये भारतीयांची एवढी डिमांड आहे. आणि ते जे काही काम करतात ते अगदी मन लावून करतात. म्हणजे बघा आपल्यामध्ये चांगले गुण आहेच. बाहेर गेल्यावर आपल्याला ते कळतं, पण जेव्हा आपण इथे असतो तेव्हा आपल्याला कळत नाही. स्वामी म्हणाले की ती तुमच्यामधली शक्ती थोडीशी तरी जागृत करा आणि बघा तुम्ही किती महान होता. टीच युअर सेल्फ, टीच एव्हरीवन इज रिअल नेचर. कॉल अपॉन द स्लीपिंग सोल अँड सी हाऊ इट अवेक्स. Power will come, glory will come, goodness will come, purity will come, and everything that is excellent will come when the sleeping soul is roused to self-conscious activity. हनुमानजी बसलेले होते, आता काय करायचं त्यांना कळत नव्हतं. त्यांच्यामध्ये एवढी शक्ती होती पण ते विसरून गेले. मग जांबवंत आल्यावर म्हणे हनुमान तुला माहिती नाही का, तू सूर्याला गिळायला गेला होता, तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तर कुणीतरी सांगावं लागते की तुमच्यामध्ये शक्ती आहे.
तेव्हा मग हनुमंताला कळलं की हो, माझ्यामध्ये तर प्रचंड शक्ती आहे. समुद्र पार करून गेले, सीतामाईचा शोध लावला. तेव्हा एवढा मोठा समुद्र मी कसा ओलांडून जाणार? पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्यामध्ये शक्ती आहे, ते समुद्र ओलांडून जाऊ शकतात. तशी आपल्या सगळ्यामध्ये शक्ती आहे. स्वामी विवेकानंद आले आपली जी शक्ती जागृत करण्यासाठी, आपल्याला परत सांगण्यासाठी की अरे झोपू नका, ती शक्ती तुमच्यामध्येच आहे, ती शक्ती जागी करा. त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी ध्यान करायला पाहिजे, त्यासाठी स्वामींचे साहित्य वाचायला पाहिजे, मनामध्ये चांगले विचार आणायला पाहिजे, आत्मविश्वास वाढवायला पाहिजे, निर्भय व्हायला पाहिजे, लोकांची सेवा करायला पाहिजे. जर आपण अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी केल्या तर आपलं मन पवित्र होईल, आणि जेवढं मन पवित्र होईल तेवढी आपल्यामधली आत्मशक्ती जागृत होईल. आज ते सुप्त आहे कारण आपलं मन चंचल आहे. ह्या मनाला शांत केल्याशिवाय ती शक्ती जागृत होणार नाही. तर स्वामीजींनी 4 वर्ष अमेरिकेमध्ये व्याख्यानं दिली, आणि 4 वर्ष व्याख्यानं दिल्यानंतर जे भारतामध्ये परत आले, जेव्हा ते भारतामध्ये उतरले कोलंबोला, त्यांना विचारलं एका व्यक्तींनी, त्यांच्या पाश्चात्य शिष्यांनी विचारलं, म्हणे स्वामीजी तुम्ही 4 वर्ष बघितलं युरोप अमेरिकेमध्ये एवढं ऐश्वर, एवढी लक्झरी आणि असं जीवन तुम्ही बघितलं, आणि तुम्ही आता भारतामध्ये जाणार, भारतामध्ये एवढं दारिद्र्य आहे, अंधविश्वास आहे आणि अत्याचार आहे, गरिबी आहे, असे निरक्षरता आहे, आता तुम्हाला काय वाटेल भारताबद्दल? तेव्हा स्वामीजी म्हणाले की जेव्हा मी भारत सोडला तेव्हा मी भारतावर प्रेम केलं, पण आता 4 वर्ष अमेरिका आणि युरोपमध्ये राहिल्यानंतर आता जेव्हा मी माझ्या देशामध्ये परत जात आहे, आता मला भारताची माती पवित्र आहे, भारताची हवा पवित्र आहे, भारताचं पाणी पवित्र आहे, भारत ही पुण्यभूमी आहे, तीर्थक्षेत्र आहे. अशा या महान देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आपलं हे केवढं महत् भाग्य आहे. आता आपल्याला महान काय व्हायचं आहे. जर भारत नष्ट झाला तर जग नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए तब होगा चारों तरफ में नैतिकता का नाश, कभी न होगा भारत का विनाश. तर भारत कसा आहे? इटर्नल आहे, इमॉर्टल आहे. भारताचा नाश होणं शक्य नाही, कारण भारत अजूनही टिकून आहे. एवढे अत्याचार झाले तरी अजूनही आपण टिकून आहोत. म्हणजे भारताला जगाला वाचवायचं आहे. ह्या भारतामधूनच अध्यात्माचे धडे बाहेर लोकांना मिळणार आहे. तेव्हा कितीतरी आज आमचे केंद्र आहे. अमेरिकेमध्ये आहे, युरोपमध्ये आहे, रशियामध्ये आहे, आफ्रिकेमध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, बांगलादेशामध्ये 15-20 केंद्र आहे, भारतामध्ये 250 केंद्र आहे. म्हणजे स्वामीजी आले होते ह्या विचारांचा प्रसार करण्यासाठी. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भारताचा भौतिक विकास करावा लागेल. आपल्याला भारतामध्ये समृद्धी प्राप्त करावी लागेल. आपल्याला विज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करावी लागेल. पहिले आपल्यामध्ये शक्ती आल्याशिवाय, आपण आपलं रक्षण केल्याशिवाय आपला कोणी आदर करणार नाही. एखादा दुर्बल असेल कोणी त्याच्यावर लाथ देऊन पुढे जाईल. पहिले आपण आपल्याला सामर्थ्यशाली केलं पाहिजे, मग लोक आपला सन्मान करतील. आतापर्यंत आपण लोकांच्या पायाखाली तुडवले जात होतो, म्हणजे आपण आपली शक्ती दाखवली नाही. आता भारत सामर्थ्यशाली होत आहे. आता सगळे जग भारताकडे बघत आहे, भारतासमोर नतमस्तक होत आहे. आत्तापर्यंत आपली कदर कोणीही केली नाही, कारण आपण दुर्बल होतो. जेव्हा आता आपण विकास करत आहोत, शक्तिशाली होत आहोत, आता सगळा जग आपल्याकडे बघत आहे. म्हणजे दुर्बलाची या जगामध्ये कोणीही कदर करत नाही. पहिले शक्तिशाली व्हा, मग लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल आणि तुमच्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलेल. आपल्याला काही कायमचं भिकारी राहायचे नाही. आपलं पण जगामध्ये काहीतरी योगदान आहे. तेव्हा आपण आता अध्यात्म देऊ शकू, पण आपण लोकांना विज्ञान पण देऊ शकू. जेव्हा कोरोना आला तेव्हा आपण वॅक्सिन पण जगाला दिल्या. म्हणजे आपण भौतिक गोष्टीमध्ये पण किती प्रगती करत आहोत. आपल्याकडे अस्त्र आहे, आता आपण ते निर्यात करणार आहोत. म्हणजे बघा, आपल्याकडे सगळं काही आहे. सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, बुद्धिमत्ता आहे, सामर्थ्य आहे, रिसोर्सेस आहे, सगळं आहे. पण आपण स्वतःला दुर्बल समजतो.
एवढा मॅनपॉवर आहे, एवढी युवा शक्ती आहे, आपण काय करू शकत नाही, सगळ्या जगाचा कायापालट करू शकतो, पण आपण स्वतःला विसरून गेलेलो आहेत. स्वामीजी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी या रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली. कारण त्यांना माहीत होतं की संघटितपणे काम करावं लागेल. जेव्हा भारतामध्ये दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी कितीतरी संन्याशांना पाठवलं. त्यावेळेस लंडनमधली एक तरुणी, तिचं नाव होतं मिस मार्गारेट नोबल, ती ख्रिश्चन होती. ती म्हणाली की स्वामीजी मला तुमची शिष्या करून घ्या. ती मिस्टर मार्गारेट भारतामध्ये आली. 30 वर्षाची युवती, ती एका कॉलेजची प्रिन्सिपल होती. ती भारतामध्ये आली. कलकत्त्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. बघा, मुलींना शिक्षण नव्हतं. स्वामीजी म्हणाले की निवेदिता तू शिक्षण दे मुलींना. तिचं नाव निवेदिता झालं. त्या निवेदितांना मुलींसाठी शाळा सुरू केली, मुलींना शिक्षण द्यायला लागली. त्यानंतर तिच्या शाळेमधल्या मुली निर्माण झाल्या आणि त्या मुलींनी पुढे शारदा मठ सुरू केला. तुम्ही जर इथे पुढे समोर गेल्यात, ह्या रोडवरच शारदा मठ पण आहे. जसा हा रामकृष्ण मठ मुलांसाठी आहे, तो शारदा मठ मुलींसाठी आहे. आणि शारदा मठामधल्या कितीतरी संन्यासिनी बाहेर देशामध्ये जाऊन धर्माचा प्रचार करतात. म्हणजे मुलींना आणि मुलांना समान हक्क आहे. आपल्या देशामध्ये गार्गी होती, मैत्री होती, मुलीसुद्धा ऋषी होऊ शकतात. तर इथे बघा, त्या निवेदिताने विदेशामध्ये येऊन भारतामध्ये एवढं कार्य केलं. तिथे एक विदेशी महिला होती. आणि अशा प्रकारे स्वामीजींनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. आणि या रामकृष्ण मठाद्वारे आज सगळ्या जगभर प्रचाराने प्रसार होत आहे. भारताचे विचार जात आहे. जागो उठ हे भारतवीर, ऐसे काम करो धरती पर, ऊंचा रहे भारत का सिर. जल रही है सारी दुनिया, कब तक सोएगा तू वीर, भारत के इस धर्म प्रभा को दुनिया में बिखरा दो फिर. किती दिवस अजून झोपणार? उठा, जागे व्हा आणि भारताचा संदेश घेऊन सगळ्या जगामध्ये जा. जगाला आज शांतीची गरज आहे, जगाला आज अध्यात्माची गरज आहे. आणि हा अध्यात्म आणि शांती फक्त भारतच देऊ शकतो. तेव्हा जगामध्ये जाऊन काहीतरी करा आणि भारताला पण महान करा. गावोगावी जा, लोकांची सेवा करा. ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी की पताका, पर हित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता. मन में साहस, बाहों में शक्ति, हृदय बसाओ भारत भक्ति. भूलो नहीं तुम भारतवीर, गरीबों से खून का नाता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. मुलींना म्हटलं आहे रोना नाही. कोणत्याही प्रॉब्लेम आला की रडायला सुरुवात करायची नाही. झाशीसारख्या झाल्या पाहिजे. रोना नाही. आणि मुलांना सोना नहीं. रोना नहीं अब सोना नहीं, अविरत आगे बढ़ जाए सब. डर नहीं है किसी शक्ति का, स्वामी जी हमारे नेता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. तर आपल्याला हे विचार घेऊन भारताला महान करायचं आहे. भारताला भौतिक दृष्टीनं आणि आध्यात्मिक दृष्टीनं महान करण्यासाठी स्वामीजी आलेले होते. आणि त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून मानला जातो. म्हणजे युवकांचा आदर्श आहे स्वामी विवेकानंद. दररोज 10 मिनटं तरी स्वामीजींची पुस्तकं वाचा. आता हे नवीन संस्था झालेली आहे, तिथे बुकस्टॉल आहे खाली, कारण तिथे सगळे कार्यक्रम होणार आहे, मुलं येणार आहे. तुम्हाला जर काही साहित्य घ्यायचं असेल तर तुम्ही या नवीन बिल्डिंगच्या बुकस्टॉलमध्ये जाऊन तिथे तुम्ही साहित्य घेऊ शकता. तर बघा, या बिल्डिंगद्वारे तर बरेच कार्यक्रम होतील. निवासी शिबिरं होतील, भक्त संमेलन होतील, युवा संमेलन होतील, शिक्षकांचे संमेलन होतील. हे सगळं होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही भविष्याचा भारत आहात. तुमच्या मनामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह विचार पाहिजे, नॉट डिस्ट्रक्टिव्ह. तुम्ही भारताचा निर्माण केला पाहिजे, भारताचा विनाश नाही. तर या भारताच्या नवनिर्मितीमध्ये तुमचे हातभार लागले पाहिजे. आणि जर तुम्ही स्वामीजींचे विचार घेऊन पुढे गेलात तर तुम्ही जीवनामध्ये महान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या दिवसाचं एवढं महत्त्व आहे की 11 सप्टेंबरला स्वामीजींनी भारताचे विचार सगळ्या जगाला दिले. सगळ्या जगाला सांगून दिलं की भारत आणि हिंदू धर्म हा काही मागासलेला नाही.
भारत काही रानटी देश नाही. आमच्या देशामध्ये सुद्धा काहीतरी देण्यासारखं आहे. म्हणजे भारताचा आणि हिंदू धर्माला गौरव स्वामीजींनी मिळवून दिला. हे महान कार्य त्यांनी 30 वर्षाच्या वयामध्ये केलं आणि 39 वर्षामध्ये शरीर सोडून निघून गेले. आता त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे. काय आहे फक्त पोट भरण्यासाठी आपण जगायला आलो आहे का? आता जगतात तर सगळे प्राणी जगतात, कुत्रे मांजरे जगतात. आपण पोट भरण्यासाठी काही जन्माला आलेलो नाही. आपल्याला काहीतरी महान करायचं आहे आणि आपण ते करू शकतो. आता आम्हाला सगळ्यांना पण नोकऱ्या होत्या. मठामध्ये जेवढे स्वामीजी आहे, इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी काही आहे, पण सगळ्यांनी नोकऱ्या सोडून दिल्या. काय नुसतं पोट भरण्यामध्ये जीवनाला अर्थ आहे का? म्हणजे काहीतरी आपण भारतासाठी केलं पाहिजे. कुठेतरी त्यागाची सेवेची भावना पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, त्याग आणि सेवा हेच भारताचे 2 महान आदर्श आहेत. ते जर आपण जोपासले तर भारताचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. रिनाउन्सिएशन अँड सर्व्हिस, these are the twin ideals of India. Intensify her in those channels and the rest will take care. तेव्हा भारत महान होणार. स्वामीजींनी भविष्यवाणी केलेली आहे. आता यापुढे भारताला कोणतीही जगातली शक्ती दाबून टाकू शकणार नाही. ही भारत माता आता जागृत झालेली आहे. ही जगाचं केंद्र बनणार आहे. ही भविष्यवाणी स्वामीजींनी केलेली आहे. ती भविष्यवाणी साकार करण्याचं कर्तव्य आपलं सगळ्यांचं आहे. कारण आपण भारत मातेची संतान आहोत. आपण भारत मातेचे पुत्र आणि सुकन्या आहोत. तर हे स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. आपल्या जीवनाचं बलिदान द्यायचं आहे. आपल्या स्वार्थाचा त्याग करायचा आहे आणि भारतभूमीला भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं महान करायचं आहे. आणि ते तुम्ही नक्कीच करू शकाल जर तुम्ही स्वामींचे विचार घेऊन जीवन घडवलं तर तुमचं कॅरेक्टरही चांगलं राहील आणि तुमचं करिअर पण चांगल्या प्रकारे घडेल. कारण दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. नुसता पैसा काही आपल्याला शांती देऊ शकत नाही. जीवनामध्ये काहीतरी मूल्य पण पाहिजे. तर हे मूल्य देण्याचं कार्य रामकृष्ण मठ करत आहे आणि तुम्हाला चांगलं शिक्षण देण्याचं कार्य विद्यापीठे आणि कॉलेजेस करत आहे. लिमे सरांनी त्यांच्या कॉलेजमध्ये सिम्बॉसिसमध्ये ह्युमन एक्सलन्सचा एक वर्ग सुरू केलेला होता आणि तिथल्या मुलांना ते दर रविवारी हे विचार सांगायचे. तिथे त्यांचं केंद्र आहे, ह्युमन एक्सलन्स केंद्र, आणि अजूनही ते सुरू आहे. बऱ्याच कॉलेजमध्ये अशा प्रकारचे सेंटर आम्ही सुरू केलेले आहे की मुलामुलींनी तिथे आठवड्यातून 1 दिवस 1 तास तरी द्यायचा. IIT चेन्नईमध्ये आहे. आमचे मद्रासचे स्वामीजी कितीतरी जातात. कानपूरमध्ये IITमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. म्हणजे बऱ्याच IITमध्ये स्वामीजी लोक जाऊन तरुणांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामधून महान महाराज जे गणितामध्ये त्यांना अवॉर्ड मिळालं ते सगळे गणितज्ञ आहेत. आणि त्यांना कोणता अवॉर्ड मिळाला होता? गणितामध्ये त्यांना एक पुरस्कार मिळाला होता, भटनागर अवॉर्ड मिळाला होता. ते गणितामध्ये PhD आहे आणि तरी ते संन्यासी आहे. ते अमेरिकेत जातात, सगळीकडे जातात. अजूनही ते संन्यासी असूनही ह्या गोष्टी लोकांना सांगतात. म्हणजे आपला देश जेव्हा बुद्धाचं राज्य होतं, म्हणजे बुद्धाच्या वेळेस अमरावती, तक्षशिला, अमरावती युद्ध या ज्या नालंदा युनिव्हर्सिटी होत्या, किती ज्ञान घ्यायसाठी बाहेर जगातले लोक भारतामध्ये यायचे. आता पुन्हा तशी स्थिती होत आहे. बाहेरच्या लोकांना येऊन भारतामधून शिकावं लागेल आणि आज बाहेरचे लोक येत आहेत. तुम्ही हिमालयात जाऊन बघा, कितीतरी विदेशी लोक भारतामध्ये येतात आणि अध्यात्माचं शिक्षण घेतात, योगाचं शिक्षण घेतात. आता हे बदलणार आहे, पण तुम्हाला मात्र तुमचं चारित्र्य महान केलं पाहिजे. त्यावर सगळं काही अवलंबून आहे. तेव्हा आता माझी वेळ संपले. जास्त वेळ न घेता इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो आणि तुमचं अभिनंदन करतो आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी तुम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि तुमच्यामधून महान कार्यकर्ते निर्माण होऊन भारताला महान करावं अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.